अकोल्यात वाहन शुल्कात करण्यात आलेल्या 600 रुपयांच्या वाढीविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळलाय। सेवा नाही तर कर नाही अशा घोषणा देत नागरिकांनी या निर्णयाविरोधात जोरदार आवाज उठवलाय। सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांनी नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन करत स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होत आहेत। नागरिकांचं म्हणणं आहे की शहरात मूलभूत सुविधा जसे की रस्ते, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्था सुधारलेली नसताना शुल्कवाढ करणे अन्यायकारक आहे। त्यामुळे ही वाढ तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान प्रशासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा नागरिकांनी दिला। या मुद्द्याविरोधात अकोल्यात वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। आज आम्ही घंटागाडीच्या निषेधार्थ सह्यांचं अभियानाचा श्री गणेश जिल्हाध्यक्षाच्या हस्ते केलेला आहे। आजपासून पूर्व अकोल्यातील संपूर्ण शहरामध्ये टप्प्याटप्प्याने 9वी प्रभागात साक्षरी अभियान होणार आहे व 1 लाख सह्या या सत्ताधाऱ्यांना पोहोचवणार आहे। या सह्यांच्या विरोधात हे आंदोलन आता ही अकोल्यातील चळवळ सुरू झालेली आहे। घंटागाडीला निःशुल्क करा याची एक चळवळ सुरू होत आहे। यावेळी जर का ऐकलं नाही तर मोठे आंदोलन उभे करण्यासाठी वंचित बहुजन सक्षम आहे। आज ही सुरुवात झाली आहे प्रमोद भाऊ यांच्या हस्ते सह्याच्या आंदोलनाची। वंचित बहुजन आघाडीचा विजय असतो। आज हे जठारपेठमधून सुरुवात झाली। प्रभाग क्रमांक 3 व 4 व 3 व 5 म्हणून सुरू झालेली आहे। उद्या 5 आणि 13 मध्ये होणार आहे, नंतर मग 12 मध्ये आहे, नंतर मग 4 मध्ये आहे, नंतर मग 14 मध्ये आहे, 6 मध्ये आहे। पूर्वचे टोटल 9 जे प्रभाग आहे तिथे ही पूर्ण टप्प्यात 9 दिवसात पुढच्या 9 दिवसात टप्प्याटप्प्याने होणार आहे। त्यानंतर मग पश्चिम मध्ये जाऊ आम्ही। दीपक गवई, जनशक्ती, अकोला।